14व्या दशकामधलं दुसरा समास आहे भिक्षा निरूपण. यामध्ये एक विशिष्ट पद्धतीने भिक्षेचं स्वरूप सांगितलं आहे. आजच्या काळामध्ये सगळ्याच बाजूनी ते स्वरूप थोडंसं नष्ट झालं आहे आणि थोडं वेगळ्या रूपात आहे. आता सामाजिक संस्था चालवताना आपल्या इकडे मागितली जाते मदत. लोक घरोघर येतात, येऊन पैसे गोळा करतात. अनेक कारणांनी पैसा गोळा करण्याच्या पद्धती सामाजिक कार्यकर्ता आहेत, नाही असं नाही. किंवा आपल्या ॲड्स देऊन अनेक प्रकार आहेत. म्हणजे की आम्हाला जाहिराती द्या, त्याचे पैसे मिळवा, किंवा आमच्या संस्थेचा एक एक काहीतरी खर्च उचला, नाही तर आमच्याकडे काही वस्तू द्या. पण कुठून ना कुठून तरी एक सामाजिक कार्यकर्ता भिक्षा मागितली जाते, काही ना काहीतरी घेतलं जातं. तर त्याचं स्वरूप समर्थांनी असं म्हटलंय की व्यापक कारणाकरता, व्यापक स्वरूपाकरता, किंवा काही विशिष्ट उद्देशाने जर आम्ही आमचं दैनंदिन जीवनामध्ये आपले पैसे मिळवणं आणि मग ते खर्च करणं हे जर सोडून दिलं, म्हणजे थोडक्यात आपण दारिद्र्य पत्करलं, तर ते दारिद्र्यसुद्धा भिक्षाच आहे. म्हणजे जसं तुकाराम महाराज आहे, त्यांना काही त्यांचं सावकारी करता आली नसती असं नाही, त्यांच्याकडे आर्थिक बाजू काही वाईट होती असं नाही, पण त्यांनी कधी ते करण्यामध्ये रुची दाखवलीच नाही. ते सगळं काढून टाकलं, ते सगळे गहाणवटीचे कागदपत्र नष्ट केले, लोकांच्या हुंड्या आहेत त्याही हुंड्या पटवून टाकल्या. म्हणजे थोडक्यात त्या इंद्रायणीमध्ये समर्पण केल्या, बाकी त्याचं दुसरं काही स्वरूप शिल्लक ठेवलं नाही. आणि दारिद्र्य स्वतःच्या ठिकाणी पत्करलं. जे कर्तृत्व नाही म्हणून दारिद्र्य आहे आणि दारिद्र्य आहे म्हणून भिक्षापात्र अवलंबलं आहे असं नाही आहे. आणि समर्थांचं वचनच आहे, भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे, की नाहीच, हे अशा प्रकारे कर्तृत्वहीन आहोत आणि आम्ही भिक्षा मागतो आहोत, हे काही मान्य नाही आहे. कर्तृत्व संपन्न व्यक्तींनी आपल्या काही उद्दिष्टाकरता दारिद्र्य स्वीकारणं हे त्याला भूषणावं आहे. ही खरी मुळामध्ये त्या भिक्षेच्या मागची संकल्पना. पुन्हा या भिक्षेला कारणं अनेक आहेत. आध्यात्मिक कारण आहे की ज्याला साधना करायची आहे त्यांनी साधनेचा प्रपंच करण्यापेक्षा आपल्याला घरगुती स्वयंपाक पाण्याचा प्रपंचच पुष्कळ करावा लागतो. म्हणजे एखाद्या जागेवर आपण साधनेकरता जाऊन राहिलो आणि तिथेच आपल्या भोजनाची काही वेगळी सोय नसली तर सगळं आपल्या घरामध्ये करा आणि खा. म्हणजे आम्ही आमच्या आयुष्यात 17 वर्ष पाहिलं उत्तरकाशीला. घरात झाडावं लागत नाही, पुसावं लागत नाही, कपडे धुवावे लागत नाहीत, भाज्या चिरायला लागत नाही, काढावं, घरात काही करावं लागत नाही आणि तिथे जाऊन सगळं काम एकट्याला करावं लागतं आणि चारांचं करावं लागतं. तुम्ही तिथे राहता म्हटल्यावर जर आले गेले कोणी लोक इकडून तिकडून ओळखीचे बिना ओळखीचे, त्यांचं चहा पाणी करा, त्यांना जेवायला थांबवा, त्यांना ठेवून घ्या, अनेक प्रकार. म्हणजे तुम्ही साधना काय कराल इतका हा नसता उद्योग करत राहता, पुष्कळ करत राहावं लागतं आणि तो उद्योग चालू राहतो. तर असं करायला लागू नये म्हणून आध्यात्मिक साधनेमध्ये अडथळा येऊ नये म्हणून जिथे मिळेल ती भिक्षा घ्यावी आणि त्या भिक्षेवरती राहावं, हा खरा त्याचा पहिला भाग. दुसरा भाग असा की वैराग्यशीलच मनुष्य आहे, त्याला आपल्याजवळ काही ठेवायचंच नाही आहे आणि त्याला असं वाटतं की बस आपण फक्त काय जे मिळेल त्याच्यावरती उदरनिर्वाह करू. जसं रामतीर्थांचं चरित्र आहे, ते संत फार मोठे होऊन गेले, अगदी विवेकानंदांच्या तोडीचे होऊन गेले आणि लाहोरचे राहणारे, मूळचे पंजाबी, गोस्वामी आडनाव लावणारे, परंतु त्यांचं नाव तीर्थराम होतं आधी आणि त्या तीर्थराम नावाने पुष्कळ शिकले, पुष्कळ सगळंच म्हणजे त्यांनी मिळवलं. आर्थिकदृष्ट्या फक्त शरीर बल त्यांना साथ देणारं नव्हतं. मग ते लाहोरमध्ये जाऊन शिक्षकी पेशाने राहिले आणि आयुष्यभर त्यांनी कार्य, धर्मजागृतीचं कार्य, म्हणजे पहिल्यांदा जपानपासून म्हणजे एशियन कंट्रीजपासून ते अमेरिका, युरोप, लंडन सगळीकडे फार मोठा धर्माचा प्रसार केला. म्हणजे लोकांनी, त्यांनी स्वतः संन्यास घेतला. ते सालसुद्धा मला वाटतं 1901 वगैरे असेल. विवेकानंदांच्या अगदी पाठोपाठच आहे त्यांचं चरित्र. तर त्यांना जेव्हा असं लाहोरला वाटलं की आता बास झालं, पुष्कळ प्रपंच झाला, जबाबदाऱ्या आपण पुष्कळ सांभाळल्या वगैरे वगैरे, आता आपण जावं इथून निघून. तर कुठे जावं, तर ते म्हणाले हरिद्वारला येऊन राहायचं आहे. त्यांनी त्यांच्या पत्नींना सांगितलं की तुम्ही काय विचार केला आहे, तुम्ही लोक माझ्याबरोबर येणार आहात का? अर्थातच सगळं कुटुंब येणारच. मग त्यांची 3 मुलं, त्यांच्या पत्नी आणि ते, आणि त्यांच्याबरोबर त्यांचा एक जो
गट निर्माण झालेला होता, तो तो त्यांचे शिष्यवर्ग म्हणा, अनुसरणारे म्हणा, बरोबरचे सुहृद म्हणा, त्या सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण सगळ्यांनीच जायचं. तर सगळे ते म्हणाले सगळ्यांनी जायचं असेल तर आपण जाऊया, पण म्हणाले एक आपण निश्चय करूया की लाहोरहून मिळवलेलं तसं फारसं काही घेऊन जायचं नाही. त्यांच्या पत्नींना त्यांनी सांगितलं तुमचे सगळे दाग दागिने जड जवाहीर जे काही आहे ते सगळं इथे गंगेला अर्पण करायचं. ते तुम्हाला मान्य असेल तर माझ्याबरोबर पुढे चला. त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं, त्या म्हणाले ठीक आहे. त्यांनी ते सगळं गंगेला अर्पण केलं. त्यांची सगळी जी मित्रमंडळी आहेत त्यांनी आपलं सगळं लाहोरमधली काय प्रॉपर्टी आहे, नाही घरं दारं सगळं ते तिथेच सगळं संपवलं. आणि काय विकायचं असेल, द्यायचं असेल, कोणाला दान करायचं असेल ते करून टाकलं. आणि ती मंडळी आली गंगेच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती जाण्याकरता. ज्या प्रवासात तिथे येऊन पोचली होती त्या प्रवासात हरिद्वारला पोचायचं म्हणून त्यांनी ती जी काही छोटी होडी असेल, नाही तर त्या कटोऱ्यासारख्या त्या कलया म्हणतात त्याला, कढया, त्या कढया असतील काही असेल तर त्याच्यामधनं बसूनही ते तिकडे प्रवास करत असतील. पण ते जेव्हा 15-20 लोक ज्या होडीमध्ये बसले किंवा नावेमध्ये बसले, त्या नावेत बसले तर त्यांच्या मुलाला तिकडून निघतानाच न्यूमोनिया झालेला होता. आणि आता तेव्हा औषधं काय, अशी काय अँटीबायोटिक्स का काय, तर मुलाची परिस्थिती फार नाजूक होती. सगळे त्यांचे ते बरोबरचे मित्रमंडळी, अशी ती 10-20 माणसं होती. तर त्यांनी त्यांना सांगितलं, त्यांच्या पत्नींना सांगितलं आणि सगळ्या लोकांना सांगितलं की माझी अशी एक इच्छा आहे की आपण आता वैराग्यशील आहोत आणि आपण सगळं आता पैसे सांभाळणं आणि आपलं जीवन आपल्याला चालवण्याकरता पैशाचा लोभ धरणं हे आता आपण आपल्याकडनं सोडून दिलेलं आहे. तर आता जर आपण हे सोडलं आहे तर आता त्याच्यावर जर पूर्ण भरोसा आहे. आपण आता या गंगेच्या मध्यावरती आलेले आहोत. या मुलाची अवस्था काही फारशी बरी नाही. मला असं वाटतं की ह्याला आपण गंगेमध्ये हे करावं, बुडवावं. तर त्यांच्या पत्नींना सांगितलं असं मी करू का, कारण माझी अशी इच्छा आहे. त्या काय म्हणणार बिचारा, त्या जुन्या काळच्या बायका ठीक आहे म्हणाल्या. ते त्यांच्या बरोबरचे जे लोक होते त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुमची इच्छा असेल तर. हा न्यूमोनिया झालेला मुलगा त्या थंडगार गंगेमध्ये त्यांनी त्याला बुडवला आणि त्या मुलाला बुडवून वर काढला. आणि म्हणजे टाकून द्यायचा नाही, बुडवून वर काढला. त्याला आत बुडवला आणि वर काढला आणि त्या मुलाला आतमध्ये घेतला. त्या दिवशी त्याचा न्यूमोनिया त्या क्षणी गेला. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्या सगळ्या मित्रमंडळींच्या की त्यांचं सूत्र एकच, म्हणजे ह्या भिक्षेच्या मागचं जे काही तत्व आहे ते तत्व असं आहे की कोणत्याही गोष्टीच्या विषयीची वासना आम्ही जर सोडूनच दिली तर ती वासना पुरी करण्याकरता आम्हाला धडपड करावी लागेल. ते सगळं भगवंतच सांभाळतो. तर जेव्हा त्यांनी सांगितलं की आता आपण जर त्याच्यावर सोपवलंय आणि या मुलाचं आयुष्य पण सोपवलंय तर आता आपण त्या गंगेलाच अर्पण करू आणि गंगेला अर्पण करून आपल्याकडे घेऊ. त्याप्रमाणे तो गंगेला अर्पण केला आणि त्या मुलाला बाहेर काढून घेतलं. मुलगा बरा झाला आणि मग ती त्यानं गंगेमध्ये जेव्हा ती बोट म्हणा, होडी म्हणा, त्या प्रवाहाच्या बरोबर पुढे चालली तेव्हा त्या सर्वच लोकांनी सांगितलं आपण कपडे तरी कशाला घेऊन आलो, आपल्याकरता आपल्याला सगळं तिथून आपण कमावलेलं म्हणून आणलंय. आता आपल्याला नाही ना कशाचा मोह ठेवायचा. तर ठीक आहे म्हणाले, आपल्या जवळचं बॅग सकट सगळं सामान आपण ह्या गंगेत टाकून देऊ, फक्त आपल्या अभ्यासाचे ग्रंथ तेवढे ठेवून देऊ. त्यांनी ते अभ्यासाचे ग्रंथ ठेवले. हरिद्वारला आले. हरिद्वारला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की इतकं आम्ही वैराग्यशील आयुष्य जगणार आहे. पत्नीला सांगितलं हे सगळं तुम्हाला जमणार आहे का, कारण हे अशा प्रकारचं आयुष्य काढणं अवघड आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपल्या घरी जा. ते मूळचे इकडे जे लाहोरचे राहणारे मूळचे नव्हते, हरिद्वारच्या जवळच त्यांचं गाव होतं. त्यांनी सांगितलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपल्या घरी जा. त्या म्हणाले ठीक आहे. मुलांना घेऊन त्या आपल्या घरी गेल्या. तर ह्या आठवणी मुलांनी लिहिलेल्या आहेत. त्यांचा जो मोठा मुलगा आहे त्या मोठ्या मुलांनी लिहिलेले आहे. आणि मग त्यांचे ते सगळी मित्रमंडळी आणि ती सगळी तिथेच राहिली. हरिद्वारमध्ये भिक्षा मागून जे येईल ते आपण भोजन करावं असं त्यांनी ठरवलं. पण जेव्हा त्या मध्यातून त्यांची बोट पुढे आली तेव्हा त्यांचे गुरु त्यांच्याबरोबर होते, ज्यांचा यांनी उपदेश घेतला होता. आणि यांच्याबरोबर अगदी निस्सीम भावाने राहणारी यांचे एक नारायण, म्हणजे पुढे स्वामी नारायण या नावाने ते ओळखले जातात. तर ते त्यांच्याबरोबर होते. तर त्यांना सांगितलं की तू त्याला सांगू नकोस, म्हणजे तीर्थरामाला सांगू नकोस, पण दर महिन्याला मी काही लोकांच्याकडे
अशी योजना करून ठेवणार आहे की त्यांनी त्या काळात म्हणजे 1901 सालाच्या आधी की 10 रुपयाचं धान्य ह्याच्याकडे पाठवून द्यावं, म्हणजे त्या धान्यावरती ह्यांनी आपली गुजराण करावी. तर एवढं याच्याकरता घडावं ही अशी माझी इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे काही काळ त्या धान्याचा स्वीकार केला असेल, पण पुढे संन्यास घेऊन ते निघून गेले. आणि निघून गेले ते उत्तरकाशीच्या बाजूला. आणि त्यांचं चरित्र मोठं विलक्षण आहे. म्हणजे वैराग्यशीलता आणि ईश्वराचा ध्यास या दोन गोष्टी त्यांच्या चरित्रात प्रामुख्याने दिसतात. नाहीच एका ठिकाणी राहायचं. एके दिवशी रात्री त्यांच्या मनामध्ये आलं की नाही, भगवंतांनी आपल्याला बोलावलेलं आहे, आपल्याला जायचं आहे. निघाले ते त्यांच्या इथून, म्हणजे हरिद्वारहून जे निघाले ते उत्तरकाशीच्या, आता म्हणजे 1901 सालच्या आधीची उत्तरकाशीचा रस्ता कल्पना कर. पाहता पाहता या 40 वर्षातला रस्ता सुद्धा आता पुष्कळ चांगला झाला आहे. त्याच्या पूर्वीचा रस्ता सुद्धा किती वाईट होता पाहिलेला आहे आपण. तर त्या काळातला रस्ता तर काय असेल, नुसते मोठमोठे असे तुकडे पाषाणाचे, त्याच्यामधून वाहणारे तिथले झरे, पाण्याला निर्माण झालेले जंगल, रात्री बेरात्री कुठेही निघून जात असत. म्हणजे एकूण वैराग्यशीलता इतकी की ते ज्या गुहेमध्ये समाधीला बसत असत किंवा ध्यानाला बसत असत, त्या गुहेमध्ये प्रचंड मोठा नाग राहत होता. आणि त्या नागाच्या इथेच त्या गुहेमध्ये राहायचे. त्याच्या समोरच्या गुहेमध्ये एक मोठा वाघ राहत असत. हो, आणि विशेष म्हणजे ते ध्यानाला बसले की तो वाघ यांच्या दर्शनाला येत असे आणि यांना नमस्कार करून जात असे. पण त्यांना तो नाग आहे आपल्या गुहेमध्ये, तो आता कुठे फिरत असेल, त्या अंधारात दिसेल का नाही दिसेल, इथे झोपायचं कसं, कशाचं भान नाही. म्हणजे अशा प्रकारे. आणि मग पुढे जेव्हा त्यांनी संन्यास घेतला तेव्हा त्यांचं तीर्थरामचं रामतीर्थ नाव झालं. आणि त्या रामतीर्थ नावाने आता आपण जे ओळखतो त्यांना, आपण अनेक वेळा त्यांचा अनेक दोहे त्यांचे छान आहेत. मेरा मन लागा फकीरी में नावाने त्यांची एक गझल फार प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आपण जे नेहमी उर्दू एक त्यांचा शेर म्हणतो, त्यांचं सगळं फारसीमध्ये आहे, अरबीमध्ये आहे, उर्दूमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे त्यांचं काव्य सगळं. पण आपण जे त्यांच्या एका दोह्याचा किंवा एक शेर आपण ज्या विचारात घेत होतो की तो असा आहे ना की सारे जहां के गुलशन मेरे ही बन गए. तर त्याच्यामध्ये सगळ्या जगातल्या बागा आपणे मजे की खातील, जो सगळ्या जगातल्या बागा या माझ्याच झाल्या. त्या केव्हा झाल्या तर आपणे मजे के खातीर गुल छोडही दिये जग. की जेव्हा हे आपण टाकूनच दिलं की हे माझ्याकरता आहे. म्हणजे वृत्ती म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य काय, तर कुठल्याही प्रकारची इच्छा ठेवायचीच नाही, वासना ठेवायचीच नाही. की अमुक एक व्हावं ह्या वासनेनी ते म्हणतात करूच नका. निर्वासन व्हा आणि जीवनाचा व्यवहार करा. तुमच्या जीवनाला जे जे आवश्यक आहे ते परमात्मा देईल. तर म्हणजे ही अशी कठोर वैराग्यशील माणसं आहेत. त्या वैराग्यशील माणसांचं जीवन भिक्षेवरच आहे. समर्थ म्हणतात भिक्षा कोणाला शोभते, अशांना शोभते. ज्ञानी लोक आहेत की जे आपल्या आयुष्यामध्ये फक्त व्यासंग करत राहतात. त्यांच्याकरता समाजामध्ये लोक आहेत की समाजातले लोक सांगतात की बाबा तुम्ही अभ्यास करत राहा, तुम्ही बाकी काही करू नका. माझे सद्गुरू प्राचार्य अनंत दामोदर आठवले ते आता इथे रसशाळेचे आणि ताराचंद आणि म्हणजे BMCC कॉलेज प्रिन्सिपॉल सगळं हे संबंध आयुर्वेदाचं युनिटच पुण्याचं त्यांच्याकडे होतं. तर त्यांना आपले मुंबईचे गोखले कछुआवाले, तर ते गोविंदराव गोखले त्यांना नेहमी म्हणत असत की कशाला आनंदराव तुम्ही नोकरी करता, काही करू नका, तुम्ही तुमचा व्यासंग करा. कारण कुटुंब चालवण्याकरता एवढे 8-9 तास ह्या नोकरीमध्ये जाणं तुमचा वेळ वाया घालवणं आहे. तुम्हाला बघण्याचं काम माझं आहे. तर ते म्हणाले म्हणजे अनंतरावांना ते म्हणाले तुम्ही सोडा नोकरी. नोकरी कसा सोडेल, प्रापंचिक आहे. नाही म्हणाले तुमच्या प्रपंचाची जबाबदारी माझी आहे. तर ते म्हणाले ठीक आहे तुम्ही जर असं म्हणता. तर मग त्यांनी 66 साली जेव्हा राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी आपल्या घरात सांगून टाकलं की आता घरात असतील त्या चमच्यापासून ते मोठ्या भांड्यापर्यंत आता प्रपंचात कोणतीही वस्तू विकत घेतली जाणार नाही. जे आहे त्याच्यावरती प्रपंच करायचा. आणि त्यांच्याकडनं जे पैसे घ्यायचे तर ते म्हणाले अनंतराव तुम्हाला किती पगार मिळतो तेवढे पैसे मी तुम्हाला देतो. कारण त्यांची आवश्यकता नाही. कारण जेवढा पगार मिळतो त्यातले मी जे पैसे शिल्लक टाकतो त्याची मला तुमच्याकडून काय गरज.
मला तुमच्याकडून गरज नाही, कुटुंब चालवायला एवढेच पैसे लागतात, तेवढेच पैसे मी घेईन. पण परमेश्वर राखणारा कसा असतो, 1 वर्षाच्या आतच दासगणू महाराजांच्या पश्चात त्यांना जी एक उर्मी आली की भगवंतांनी दर्शन दिल्याशिवाय आपल्याला राहायचंच नाही. म्हणजे ह्या सगळ्या परिवार जो सांभाळायचा दादांचा, तो लोकांना काय येतात, नमस्कार करतात, महाराज महाराज करतात, आणि त्यांच्याकडनं म्हणजे कसा व्यवहार करायचा, त्यांच्याकडनं सारखा आग्रह एकच की आता दादा नाहीत, आता तुम्ही गुरुमंत्र द्या. ते म्हणाले मी गुरुमंत्र देणार नाही. त्याचं कारण असं की जोपर्यंत मी नाम घेतलं आणि ईश्वराचं दर्शन घेतलं असं जोपर्यंत माझ्या बाबतीत घडलं नाही, तोपर्यंत मी काही तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही ह्या तुम्हाला गुरुमंत्र दिला आणि या गुरुमंत्राने तुम्हाला ईश्वराचं दर्शन होईल. मलाच झालं नाही तर तुम्हाला झालं कसं म्हणून ते उत्तरकाशीला जाऊन राहिले. तिथून पुढे गंगोत्रीला गेले. ते पुष्कळ मोठं त्या आपण त्यांच्या चरित्रामध्ये तो भाग लिहिलेला आहे. आणि मग त्यांना जेव्हा दर्शन झालं नारायणाचं, तेव्हा ते परत आले. आणि परत आल्यानंतर मग या लोकांना जो ती परंपरा सांभाळा असा जेव्हा नारायणाने त्यांना आदेश दिला की तुला हा परिवार सांभाळायचा आहे आणि हे काम तुला करायचं, ते म्हणाले ठीक आहे, तुमच्या आज्ञेप्रमाणे जे असेल ते काम मी करेन. त्याप्रमाणे ते परत आले आणि त्यांनी त्याप्रमाणे ते सगळं चालवायला सुरुवात केली. काय जे आता एक संप्रदाय चालवायचा म्हणजे साध्या नसतात. मग सगळे उत्सव आले, महोत्सव आले, त्याचे खर्च आले, लोक आले, त्यांना ते गुरुमंत्र देणं आलं, तो संप्रदाय वाढवणं आलं. त्या संप्रदायाला टिकवण्याकरता त्याच्याबरोबर करण्याच्या, त्याच्या अनुषंगाने करण्याच्या अनेक गोष्टी, शिबिरं आहेत, पारायणं आहेत, कुठे त्यांना घेऊन जाऊन अनेक स्थळांच्या ठिकाणी त्या लोकांना काही दर्शनं घडवणे वगैरे अनेक गोष्टी, त्या अनेक गोष्टी त्यांनी करायला ना म्हटलं नाही. आणि मग ज्या दिवशी ते दर्शन घेऊन आले आणि ज्या दिवशी त्यांनी पहिला गुरुमंत्र दिला, त्या दिवशी त्यांनी गोखल्यांना सांगितलं आता तुम्ही मला पैसे द्यायचे नाही. त्याचं कारण असं की दासगणूंचा संप्रदाय चालवताना हे लोक जे पैसे त्या गादीवरती ठेवतात, माझं कुटुंब चालवण्यापुरते पैसे घेण्याचा मला त्या गादीवरून अधिकार आहे. तेवढे पैसे मी घेत जाईल. तेवढे पैसे त्यांनी शेवटपर्यंत संन्यासी होते तरी संन्यासी म्हणून पैसे नाही ठेवले, कारण पैसे संन्यासी बाळगतच नाही. पण त्यांनी त्यांच्या आईचं आणि स्वतःचं एक वेगळं अकाउंट आधीच करून ठेवून दिलेलं होतं की ज्याच्यावरचे पैसे आहेत ते आपल्या नावाने त्यांनी संस्थांमध्ये जमा करून टाकले की मी संन्यास घेतल्यानंतर संस्थांमध्ये मला जे जेवावं खावं लागेल त्याच्याकरताचा पैसे किंवा खर्च मी देऊ शकणार नाही. तर त्याचे पैसे संस्थांना आधीच देऊन मोकळे झाले की माझी आई आणि मी आम्हा दोघांना, म्हणजे माझ्या संन्यासानंतर माझ्या पत्नीची जबाबदारी मुलांवर आहे, मुलं सांभाळतील, त्यामुळे तो प्रश्न नाही आहे. पण सांगण्याचा हेतू असा की असे ज्ञानाकरता दारिद्र्य पत्करणारी जी माणसं आहेत, सगळं सोडणारी जी माणसं आहेत, त्या माणसांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना सांभाळण्याकरता किंवा त्यांना काही करण्याकरता जर त्यांना मागावं लागलं तर ती पुन्हा भिक्षाच आहे. आणि खरंच तशी मागावी लागली. पंढरपूरचं त्यांचं घर जेव्हा चंद्रभागेला आत्तापर्यंत या 100 वर्षामध्ये जे मोठमोठे 2 किंवा 3 पूर आले, त्यातला एक पूर त्यांच्या संन्यास दीक्षेनंतर आलेला आहे, 90 सालानंतर आहे. म्हणजे पंढरपूर सगळंच्या सगळं एक मजला पाण्यामध्ये होतं. त्यामुळे सगळे वाडेच्या वाडे वाहून गेले. त्या वाड्यांची खूपच म्हणजे अवस्था कठीण झाली, दुरावस्थेला आले, मोडकळीला आले. आता ते दुरुस्त करण्याची वेळ आली. ते म्हणाले आता काय, आता पुनश्च हरिओम म्हणून ते त्यांचा शब्द होता. आता म्हणाले मी नांदेडला आलेलो आहे, इथे शिबिर करणार आहे आणि घर पूजणार आहे म्हणाले, म्हणजे घरोघरी जाणार आहे. म्हणजे संन्यासी घरी आला की त्याची पाद्यपूजा होतेच आणि पाद्यपूजा पैशानीच होते. आणि त्यांनी लोकांना आधीच सांगितलं मला एवढे एवढे पैसे गोळा करायचे आहे, त्यामुळे तुम्ही कोणीही मला पाद्यपूजेला बोलवलं तरी मी तुमच्या घरी येणार आहे आणि तुमच्याकडनं पैसे घेणार आहे. तेवढी रक्कम पूर्ण झाली की आपला विषय संपला. म्हणजे जे समर्थांना अपेक्षित आहे की भिक्षा मागणं हे लाजिरवाणं होता कामा नये. कोणत्याही उद्दिष्टाकरता निस्पृहपणाने जर भिक्षा मागितली तर ती भिक्षा हे वैभव आहे असं समर्थांनी म्हटलंय. आता जसं ज्ञानाकरता आहे तसंच लोकसंग्रहाकरता भिक्षा आहे. की लोकांचा संग्रह करण्याकरता त्याचं आज त्यातल्या त्यात जिवंत असलेलं उदाहरण म्हणजे RSS आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रचारक आहेत ती मंडळी ही लोकसंग्रहाकरता काम करतात, प्रचारक म्हणून राहतात.
प्रचारक म्हणून लोकांच्या घरी जाऊन राहतात आणि भिक्षेचं जेवण भोजन घेतात. नरेंद्र मोदींनी फक्त हा शब्द आत्तापर्यंत वापरला. बाकीचे प्रचारक लोकांकडे जातात राहतात, पण त्यांना कधी बोलण्याची संधी आली नसेल. पण नेमक्या शब्दामध्ये नरेंद्र मोदींनी मात्र आपलं वर्णन केलेलं आहे की मी माझ्या आयुष्याचा सगळा काळ भिक्षेवरतीच राहिलेलो आहे. लोकांच्या घरी भिक्षा मागूनच मी जेवलोय राहिलोय. म्हणजे माझं जीवन भिक्षेवरच गेलेलं. खरंच आहे की जेव्हा माणूस एकच एक घर धरून राहत नाही, लोककल्याणाकरता सुद्धा समर्थानी पुढ्यात आपण हा समाज आता पाहणारच आहोत, पण लोककल्याणाकरता कुणाच्या तरी एकाच्या घराचा आश्रय करून राहा असं म्हटलेलं नाही. त्यांनी सांगितलं की कुणाच्याही घरी जा, कोणाच्याही घरी भोजन करा. आणि ते नरेंद्र मोदींनी ती मन की बात मध्ये तो प्रसंग सांगितला ना की त्या घरामध्ये त्यांना काय द्यावं अधिक अधिक खायला, तर भाकरी आणि दूध त्यांनी दिलं. आणि नरेंद्र मोदींनी त्या माणसाचा मुलगा शेजारी अत्यंत दरिद्री झोपडीत राहणारा, झोपडी सुद्धा अगदी म्हणजे त्याला सगळ्या बाजूनी भोक पडलेली अशी, पण त्याला वाटलं ह्या माणसाने आपल्या घरी जेवायला यावं. म्हणजे मी येतो तुझ्याकडे जेवायला. त्याला वाटलं आदरातिथ्य करावं. आदरातिथ्य तो मोठ्यात मोठं काय करणार. त्यांनी एक वाटी दूध आणलं. तो मुलगा त्या वाटीकडे पाहत होता, कारण त्यांनी त्याच्यात त्या मन की बात मध्ये म्हटलंय की उसने माँ के दूध के अलावा दूसरा दूध कभी चखाही नाही. तर त्यामुळे त्याला ते दूध जेव्हा पाहिलं त्या मुलाने, त्यावेळी नरेंद्र मोदींच्या एका क्षणात लक्षात आलं. ते म्हणाले माझी दुधाची वाटी मी त्याला दिली आणि त्याला सांगितलं बेटा माझ्याबरोबर जेवायला बस. आणि मी म्हणाले मैंने मेरा सुखी रोटी के साथ भोजन किया. सांगण्याचा हेतू असा आहे की हा भिक्षेकरी आहे की जो भिक्षेकरी लाचार नाही आहे. कुणाच्याही घरी जातो, कुणाच्याही कडे भोजन करतो. याच्याकडे माझी व्यवस्था योग्य होते म्हणून मी त्याच्याकडे राहायला जाईल, त्याच्याकडे 5 स्टार कम्फर्ट्स आहेत म्हणून मी कायमचा तिथे राहीन नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा भिक्षेकरी मान्य नाही. अशा एकूण भिक्षेच्या ज्या अनेक संकल्पना आहेत, त्या संकल्पनेमध्ये समर्थांनी कटाक्षाने सांगितलंय वार लावून भोजन करू नये, वारावरती राहू नये. कुणाकडे वार लावून भोजन करणं म्हणजे भिक्षापात्र न अवलंबता सुद्धा पारतंत्र्यामध्ये राहणं आहे. भिक्षेकऱ्याचं जीणं स्वतंत्र पाहिजे. तो कुणाला बांधील असता कामा नये, त्याला कशाचीही बांधिलकी असता कामा नये. आणि म्हणून त्यांनी ह्या भिक्षेच्या समासामध्ये असं म्हटलंय, भिक्षा निरूपणामध्ये श्रीराम ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. ब्राह्मणाने तर भिक्षेवरच राहावं असं. कारण आपल्याकडे ब्राह्मणाला आयाचित जीवन जगावं असंच म्हटलंय की ब्राह्मणाने आयाचितच राहिलं पाहिजे. की काहीही न मागता त्याला जे दक्षिणेवर आलं भागलं, नाही दक्षिणेवर भागलं. मुलीचं लग्न करायचं आहे आपल्या गावामध्ये नाही, आपल्या गावाच्या बाहेर जाऊन की बाबा मी आपल्याकडे ओम भवती भिक्षा देई, मी भिक्षा मागायला आलेलो आहे. काय आहे तर माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, मला धान्य पाहिजे, माझ्याकडे कशाचा संग्रह नाही त्यामुळे धान्य पाहिजे, मला पैसे पाहिजेत. मग काय लोक कोणी सोनं देतं, कोणी धान्य देतं. आता आमच्या अजूनही मी खेडेगावामध्ये पाहते, आमच्या गोरट्यामध्ये चांगल्या माणसाची, सज्जन माणसाच्या मुलींची लग्न ही लोकच लावून देतात. त्या माणसाला त्या लग्नाच्या भानगडीत पडावंच लागत नाही. एक अन्नधान्याचा खर्च एक उचलतो, कपड्या लत्त्याचा खर्च एक उचलतो, दागदागिन्यांचा खर्च एक उचलतो. सगळं कार्य घडवून म्हणजे ते मुलीच्याकडचं लग्न करणारा तो ब्राह्मण सुद्धा एखाद्या चांगल्या मुलाकडच्या व्याह्यासारखा मोठा तिथे मान सन्मानाने वावरत असतो. लग्न करणारी माणसं दुसरीच असतात आणि त्याचं कार्य असं हातोहात होऊन जातं. म्हणून त्यांनी म्हटलं ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. भिक्षा मागे न जो जेविला, मागो न जो जेविला तो निराहारी बोलिला. तर पुढचं एक वचनाचा त्यांनी त्याच्याकरता संदर्भ दिला. ते म्हणतात जो भिक्षेचं भोजन जेवतो तो निराहारी आहे असं समजावं. संबंध आयुष्यभर तो जणू काही निराहाराचा आहार सेवन न करण्याचं व्रत घेतोय असं समजावं. प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता. आता ब्राह्मणाची कर्तव्य काय? पहिल्यांदा ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे असं ब्राह्मणाला सांगितलंय. तर ब्राह्मणाने त्याला षटकर्म दिलेली आहे, म्हणजे यजन याजन, अध्ययन अध्यापन, दान प्रतिग्रह. तर आता प्रतिग्रह म्हणजे दुसऱ्याचं घेतलं, मग घेण्याचा दोष. आता हा भिक्षेकरी हा दान काय करणार? या प्रत्येकाचे एकावर एक उतार आहे. यजन आणि याजन, आपण दुसऱ्याकडनं यज्ञ करून घ्यावा
तसा आपण यज्ञ केलाच पाहिजे. हे करून घेणं एवढं काम नाही, ते आपणही केलं पाहिजे. नंतर अध्ययन अध्यापन, आपण सतत अभ्यास करत राहिलाच पाहिजे, पण केलेला अभ्यास लोकांच्यापर्यंत पोचवला पाहिजे, हे झालंच पाहिजे. आणि दान आणि प्रतिग्रह, म्हणजे आपण दान देत राहिलं पाहिजे आणि दुसऱ्याकडनं दक्षिणा घेतली पाहिजे. दक्षिणेवर आपलं जीवन चालतं, पण त्यातलं जे जमेल ते दान. अजून सुद्धा अनेक आपल्याकडचे पुण्यातले जे गुरुजी आहेत, त्यांचे जेवढे यजमान आहेत, त्या यजमानांना 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, कुणी वर्षांनी एक भोजन ते आयोजित करतात, की आम्ही सगळे तुमच्याकडे येऊन जेवतो, आम्ही तुमच्याकडून दान घेतो, आमच्या घरी तुम्ही कधी येणार, आम्ही तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. आणि त्यामुळे ते त्यांच्याकडून भोजन देतात, कारण आम्ही उपाध्याय म्हणून काम करतो, तुम्हाला यजमानाला आम्ही कधी भोजन द्यायचं. तर इथे त्यांनी सांगितलंय की आपण प्रतिग्रह म्हणजे दुसऱ्याकडून काही स्वीकारलं तर देणं आपलं काम आहेच. मग हा भिक्षेकरी आहे, हा स्वीकार तो देत नाही, म्हणजे याला दोष आला का? ते म्हणाले नाही आला. जो भिक्षेचं मागतो त्याचा प्रतिग्रह होत नाही, आणि त्याच्यावरती दानाने त्या प्रतिग्रहावरती त्याचा उतारा म्हणा किंवा त्याला आवश्यक असणारी त्याची विधी रूपक्रिया म्हणा त्याला करावी लागत नाही. संता संत जे जन तेथे कोरान्न मागो न करी भोजन, तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. सगळ्याच गावात आहे, सगळ्याच गावात काही फक्त सज्जन राहत नाही, किंवा सज्जनाच्या गल्लीतच काही कोणी मनुष्य भिक्षा मागत नाही. तर म्हणाले संत आणि असंत, सज्जन आणि दुरात्मिक कोणी कुठेही राहत असतील, कुणाची वगळ निगळ नाही, तिथे जाऊन भिक्षा स्वीकारायची. ती जी भिक्षा स्वीकारलेली आहे ती भिक्षा आता शिजवलेल्या अन्नाची नाही, ती भिक्षा आता कोरान्न भिक्षा मागायची, म्हणजे धान्य घेऊन यायचं. आम भिक्षा आहे ती, सर्व लोकांच्याकडून भिक्षा आहे, आणि त्याचं भोजन बनवून जेवायचं. तर म्हणाले तो अमृताचं पान करतो असं समजावं. त्याकरताचा श्लोक इथे दिलाय, भिक्षाहारी निराहारी, त्याच्यावर ओवी झाली समर्थांची. भिक्षा नैव प्रतिग्रह, त्याच्यावरती ओवी झाली त्यांची, की ही भिक्षा नाहीये, प्रतिग्रहाच्या शिवाय असली तरी ती भिक्षा दोषास्पद नाहीये. असंतो वा की संतो वा, ज्या ठिकाणी भिक्षा घेतली तो संत असो किंवा असंत असो, सोमपानम दिने दिने, हा जिथून भिक्षा घेऊन भोजन करतो ती भिक्षेचं भोजन नाही, तर रोज यज्ञामध्ये सोमरस काढावा आणि यज्ञाला त्याच्या आहुती देऊन मग आपण प्रत्येक सवनामध्ये सोमपानाचं पान करावं किंवा सोमपान करावं, हे त्याचं पुण्य आहे असं त्यांनी म्हटलंय. ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा, ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे, असं म्हणाले. याचा भिक्षेचा महिमा आहे की भिक्षा ही सर्वोत्तम आहे. ईश्वराचा अगाध महिमा असा आहे की साक्षात भगवंतानी भिक्षा मागितली, शंकराने भिक्षा मागितली. भगवान श्रीकृष्णाच्या घरी त्यांचं दर्शन घेण्याकरता भिक्षा तर मागायला आले भगवान शंकर, आणि म्हणाले मला भिक्षा पाहिजे. तर म्हणाले या लेकराला टाका माझ्या झोळीमध्ये. मग आले त्या बायका धावून त्यांच्यावरती आणि शंकराला मारायला लागले. म्हणाले शंकराला सुद्धा काही मिळवण्याकरता स्वतः देवाला भिक्षा मागावी लागली. दत्त गोरक्षा आदी करून सिद्ध भिक्षा मागती जन, हेही सिद्ध पुरुष भिक्षेचाच अवलंब करतात. निस्पृहता भिक्षेपासून प्रकट होईल. या भिक्षेमधून काय प्रकट होतं तर त्या समोरच्या व्यक्तीची निस्पृहता. कारण भिक्षा मागून तेवढं भोजन करायचं, बाकी ठेवायचंय काय, बाकी त्याचा संग्रह काही नाही. म्हणून म्हणाले वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला. सोमवार याच्याकडे, मंगळवार त्याच्याकडे, बुधवार त्याच्याकडे, म्हणाले असा जेवायला लागला. तर म्हणाले तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैसी. नित्य आवली, सगळे दिवस नित्य ठरवलेले आहेत आणि तिथे जाऊन भोजन घेतलंय. म्हणाले हा स्वतंत्र कुठला? म्हणाले हा भिक्षा का मागायची? पण हा कोणाचा बांधील नाही, हा कोणाचा अंकित नाही, हा पूर्ण स्वतंत्र आहे. याला जे करायचं आहे ते करायला याला समय पण आहे आणि ह्याला मुभा पण आहे. म्हणून म्हणाले 8 दिवसा धान्य मिळविले. म्हणाले हा पण दोष आहे की 8 दिवसाचं धान्य एक रोज कुठं जा भिक्षेला. पावसाळ्याचे दिवस आहेत, त्या पावसाळ्यात कुठं भिक्षा मागत तुम्ही? ओलं होत फिरायचं, आपण भिजायचं रोजच्या रोज. नको, एकदाच भिक्षा मागू. नाही म्हणाले जा भिक्षा मागा, घरी या. म्हणून संन्यासाकरता पावसाळ्याचे 2 महिने जो आहे
तो संन्यासाकरता चातुर्मास त्यांचा 2 महिन्याचा. एका स्थानावर संन्यासी राहू शकतो. कारण त्याला ती मुभा का दिली आहे? कारण नाही बिचारायला झेपला आई पावसात इकडं तिकडं हिंडणं, तर त्यापेक्षा एका स्थानावरती राहा. कुठल्याही एखाद्या देवता मंदिराचा आश्रय करा आणि तिथे राहून तुम्ही भिक्षेवरती आपलं जीवन काढा. तर तरी ते कंटाळवाणे झाले, समर्थांना मान्य नाही. प्राणी एकाएकी चेवले नित्य नूतनते पासूनी. म्हणाले एखादा मनुष्य जर एखाद्या गावामध्ये बरं चाललंय, इथे बरी भिक्षा मिळते, 4 लोक घरं, जरा थोडा आदरातिथ्य, त्या लोकांना त्या माणसाची प्रकृती आवड निवड सगळी कळली आहे. मग तो मनुष्य भिक्षेमध्ये दही देतो, मग ताक देतो, मग दूध देतो, मग पक्वान्न देतो, त्याच्या आवडीचे पदार्थ देतो, काही वेगळं केलं तर भिक्षेत देतो. याचं बरं चालतं. समर्थ म्हणले असली भिक्षा नाही पाहिजे की ज्याच्याकडून आपलं प्राणी एकाएकी ठेवले, एकाच ठिकाणी जाऊन भिक्षा घेण्याला विरोध आहे. नित्य नूतनतेपासून चेवले दूर गेले, नित्य नूतन घरी जावं आणि भिक्षा मागावी, नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे. काय अडचणच नाही म्हणलं, एका स्थानावर राहूच नाही, गावोगावी देशोदेशी फिरत राहावं. तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाणे. ही जी भिक्षा आहे हीच खरी स्तुती करण्यासारखी भिक्षा आहे. एका स्थानावर न राहता अखंड भिक्षेचा अभ्यास, तयास वाटेना परदेश. जो रोजच बाहेरचं अन्न खातो त्याला देश काय आणि परदेश काय. आणि म्हणून तो स्थानात रमत नाही. म्हणून अनिकेत असं लक्षण सांगितलंय भगवंतानी भक्ताचं, की भक्त जो आहे तो कसा आहे, एका स्थानामध्ये रमणारा नाही. रोज नित्य नूतन स्थान आहे. कारण त्याची आसक्ती नाही ना. अमुक ठिकाणी असावं, अमुक गावी असावं, अमुक देश माझा आहे, काही नाही म्हणाले. देश काय आणि विदेश काय, इथे राहिलो काय आणि बाहेर राहिलो काय, काही फरक पडत नाही. नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवेश लागेवाने. तेच खरं म्हणजे स्तुती करण्यासारखं भिक्षेचं स्वरूप आहे. अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश. जिकडे तिकडे स्वदेश भुवन त्रये. म्हणाले तीनही लोकांच्या मध्ये ह्याला हे सगळं जगच, हे विश्वाची माझे घर, हे अशी स्थिती होऊन जाते की त्याला या संबंध विश्वामध्ये काही आपलं काही दुसऱ्याचं असं वाटत नाही. भिक्षा मागता किरको नये, कुरकुर करू नये, कटकट करू नये. भिक्षा मागताना भिक्षा मागता लाजो नये. आपलं कसं हाक मारून मी तुम्हाला सांगून ठेवलंय, तुम्ही आपली भिक्षा घाला. माझ्या ओळखीचा मुलगा आता लग्न करून आलाय त्याच्या गावावरून, आणि चांगला याज्ञिक आहे. तर त्याचं लग्न व्हायचं होतं. म्हटलं कसं करणार काय नाही. म्हणाले विधीपूर्वकच करणार आहे. आणि मग ती सोड म्हणजे ते आधीचे विधी पुष्कळ. तर आता ते त्या ठिकाणी सगळा दोष आहे. जो ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थाश्रमात जाताना त्या सोडमुंजी करून मग लग्न करायचं. तर सोडमुंजीचा विधी, आता आपण एवढे कुठे विधीच करत नाही, तर हा जो सोडमुंजीचा विधी आहे त्या विधीमध्ये सुद्धा थोडंसं जसं सुतकात किंवा सोयरात बसतात तसं 3 दिवस काढावे लागतात ती घरचं अन्न. तर मी त्याला म्हटलं की 3 दिवस तू आपल्याकडे ये राहायला आणि जेवायला, मग करून घे इथे तुला पुण्यात करायची असेल तर. तर तो मुलगा म्हणाला हो, मला स्वतःला म्हणाला अगदी शास्त्रशुद्ध प्रत्येक विधी करायचा आहे, म्हणून मी सोडमुंजीचा विधीसुद्धा तसाच करणार आहे. तर म्हणून त्यांनी सांगितलं की आता भोजन करायचं कोणाकडे करायचं, कसं करायचं. ते इथं म्हणतात भिक्षा एकदा मागायची आहे ना, आता तिथे कुरकुर नाही. आता आमच्या ठिकाणी राहून आपण केलं तर बरं होईल, तुमच्या ठिकाणी राहून आपण केलं तर बरं नाही. जे जिथे जसं मिळेल तसं. म्हणून ते म्हणतात भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये. थकला भागला अजिबात थकून जाऊ नये. भिक्षा जन्मभर किती वर्ष भिक्षा मागायची, किती वर्ष असं राहायचं असं म्हणाले म्हणू नये. परिभ्रमण करावे, फिरतच राहिलं पाहिजे. हिंदीमध्ये म्हटलेलं आहे की बहता पाणी रमता जोगी, की पाणी वाहत राहिलंच पाहिजे आणि जोग्यानी म्हणजे वैराग्य संपन्न माणसांनी फिरतच राहिलं पाहिजे, एका स्थानावरती बसू नये. म्हणून रमता जोगी, परिभ्रमण करावे. भिक्षा आणि चमत्कार चाकाटती लहान थोर, कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची. कसा असावा भिक्षेकरी, अंगामध्ये काहीतरी हुनर पाहिजे, अंगात काहीतरी कला पाहिजे, अंगात काहीतरी सिद्धी पाहिजे, अंगात काहीतरी सामर्थ्य पाहिजे.
कुठे ज्योतिष येत असलं पाहिजे, कुठे हस्तसामुद्रिक येत असलं पाहिजे, कुठे आयुर्वेद आहे, कुठे समोरच्या घरामध्ये काय समस्या आहे त्या समस्येला उत्तर देण्याचं सामर्थ्य त्या भिक्षेकराच्या मध्ये असलं. म्हणजे तो भिक्षेकरी त्या दारात आला की तो सांगतो. समर्थांच्या सारखा भिक्षेकरी त्या सीताबाई कुलकर्णींच्या दारात गेला, त्यांच्या घरातले काय समस्या आहेत त्यांनी ओळखलेले आहेत समर्थांनी, आणि त्याप्रमाणे त्या समस्येचं त्यांनी निवारण केलेलं आहे. तो म्हणाले भिक्षेकऱ्याच्या ठिकाणी चमत्कार करण्याचं सामर्थ्य पाहिजे, असा मोठा सामर्थ्य संपन्न पाहिजे. चाकाटती लहान थोर, लहान थोर मंडळी आश्चर्यचकित झाली पाहिजे. थोरा मोठ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे हे सामान्य प्रकरण नाही आहे. हा भिक्षेकरी दारात आपला काही उद्योग नाही, काही नाही, चांगली तरुण माणसं दारात कसली भिक्षेला येतात, काम करा, पैसे मिळवा, सगळं जे आपण आता बोलतो. म्हणाले असं नाही, त्याचं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. कीर्तिवर्णी निरंतर भगवंताची, कुणाच्याही दारामध्ये जाऊन परमेश्वराचा महिमा त्याला चांगला प्रभावीपणे गाता आला पाहिजे. भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नव्हे सामान्य. आता ही कामधेनूच आहे, ही जे पाहिजे ते देणारी आहे, त्यामुळे तिचं फळ सामान्य आहे असं समजू नये. हे भिक्षा जी देते ते सामान्य फळ देत नाही. भिक्षेस करी जो अमान्य तो करंटा जोगी. जो जोगी म्हणजे जो संन्यासी, वैरागी, जो एकटा फिरतो आहे परिव्राट, तर तो जो भिक्षेपासून दूर गेला तो करंटा आहे असं समजा. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेमुळे समाजाशी संपर्क वाढतो, भिक्षेमुळे अनेक भ्रम दूर होतात. आपण ते भिक्षाटन आणि दुसरं समर्थांनी सांगितलेलं आपल्याला देशाटन, की अनेक ठिकाणी फिरत राहावं. जितका मनुष्य फिरतो तितक्या त्याच्या दृष्टीच्या कक्षा रुंदावतात, त्याची विचार करण्याची परिस्थिती, त्याची विचार करण्याची दिशा हे सगळं बदलत जातं. आणि मग त्याच्या लक्षात येतं अरे आपण जे काही फार आग्रहाने धरून संकुचित वृत्तीने बसलो होतो असं नाही आहे, आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, जग वेगळ्या नजरेने पाहावं लागेल. म्हणून सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. म्हणाले भिक्षा ही गोष्ट सामान्य आहे. काय आहे, घरातलं काहीतरी अन्न उचलून, धान्य उचलून काहीतरी दुसऱ्याला द्यायचं आहे, तर क्रिया काही फार मोठी आहे, अवघड आहे असं नाही आहे. पण म्हणाले समाजातला प्रत्येक मनुष्य या क्रियेला तयार होतो, त्याला आवडतं. त्या माणसाला कोणी भिक्षा मागतो आहे आणि भिक्षेकरी असा चांगला श्रेष्ठ आहे, तर त्याला भिक्षा घालण्यामध्ये, सत्पात्री दान देण्यामध्ये माणसाला आनंद आहे, सामान्य मनुष्याला. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, कोणाला घाबरायचं काम नाही. म्हणाले भिक्षेने प्रकटे महंती, त्या महंताचं वैराग्य भिक्षेने प्रकट होतं. स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा होणे, भिक्षेमुळे आपलं स्वातंत्र्य अबाधित राहतं आणि त्याच्याच बरोबर ईश्वराच्या प्राप्तीला इतकी निरीच्छता, इतकं वैराग्य, इतकं साधन जेव्हा सातत्याने घडतं तेव्हा ईश्वर प्राप्ती होऊ शकते. भिक्षेचा नाही अडथळा, भिक्षा हारी तो मोकळा. आता हा भिक्षा मिळवण्याकरता अडथळ्याचं काम काही नाही. म्हणजे भिक्षेकरता काही विशिष्ट गोष्टी लागतात आणि मग भिक्षेला जावं लागतं. काय हातामध्ये असला तर कटोरा, नसलं तर आपलं फडकं, त्या फडक्यावर भिक्षा घ्यायची. नाहीतरी वासुदेवानंद सरस्वती आपल्या कटोऱ्यात जो भिक्षा घ्यायचे तो कटोऱ्यामधली भिक्षामुळे आपल्या एका फडक्यावर टाकायचे. नदीच्या किनाऱ्याशिवाय आपला अन्नी करून भिक्षा कधी मागतच नसत. घेतलेली भिक्षा नदीच्या पात्रामध्ये उभी धरायची आणि त्या नदीचं पाण्यामध्ये ती भिक्षा धुतली गेली पाहिजे आणि मग ती धुतलेली भिक्षा खायची. म्हणजे त्या अन्नाची चव कुठे राहिली, आपल्यासारखा म्हणजे त्यात फोडणीचं काहीतरी राहिलं तर बरं, लोणच्याचा खार राहिला तर बरं, मिरचीचा तुकडा राहिला तर बरं, बेचव अन्न नको. सगळं अन्न बेचव होऊन जातं त्या याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकल्यावर. सगळं पोळी भात भाजी काय असेल, आमटी तर शिल्लकच राहत नाही, हे सगळं एक होतं आणि मग ती भिक्षा खाल्ली जाते. तर म्हणाले कुठलाही भिक्षेला अडथळा नाही, भिक्षाहारी तो मोकळा. भिक्षेचा आहार करणारा दोन्ही वेळा हात झटकून मोकळा आहे. म्हणाले भिक्षेकरिता सार्थक वेळा काळ जातो. भिक्षा करून जर मनुष्य राहिला तर आपल्या वेळेचा त्याला सदुपयोग करता येतो. पूर्ण दिवस त्या कार्याकरता तो मोकळा होतो. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगडली, अवकाळी फळदायिनी झाली निर्लज्जासी. भिक्षा म्हणजे जणू काही अमरतेची वेल आहे आणि त्या अमरतेच्या वेलाला किंवा अमर वेलाला किंवा सुंदर अशा वेलाला सगळ्या बाजूनी फळं फुलं
लगडलेली आहे. अवकळा फळदायिनी झाली. म्हणाले ज्यावेळी माणसावरती परिस्थिती बिकट येते, अत्यंत बिकट येते, त्यावेळी त्यांनी काय करावं? भिक्षापात्र अवलंबावं आणि त्यांनी सांगावं आमचा व्यवसाय आहे, आमचा व्यवसाय बुडला, आपल्या कंपन्या लिक्विडेट करू नयेत आणि त्या करून आपल्यालाच पैसा मिळवून त्याच्यामध्ये असणारा भागीदार तेवढा बिचारा त्याचं दिवाळं निघतं, कंपनीवाल्याचं काहीच दिवाळं निघत नाही. त्यामुळे इथे आपल्याचं खरंच दिवाळं निघालं, खरंच आपलं कार्य आहे ते कार्य जर होऊ शकत नसलं किंवा आपला व्यवसाय जर आपल्याला साथ देत नसला तर त्यांनी सांगितलं सरळ व्यवसायातून मनुष्याने मुक्त व्हावं आणि मुक्त होऊन लोकांच्याकडे भिक्षा मागायला जावं. म्हणजे भिक्षा मागणं याचा अर्थ नुसतं अन्न मागणं असं नाही आहे की बाबा मी तुमच्याकडे आलोय, मला याच्याकरता काहीतरी मदत करा, मला असा असा व्यवसाय करायचा आहे, मला त्या व्यवसायाकरता बाहेर पडायचं आहे किंवा मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी मिळवायचं आहे. जसं आपल्या देसाई बंधूंच्या ठिकाणी त्यांना स्वामी स्वरूपानंदांनी जसा उपदेश केला की ते म्हणाले की आता परिस्थिती मोठी बिकट आहे, आपण काय करावं? हे सगळा जो आपला व्यवसाय काय जे चाललाय शेतीचा तो काही फारसा अनुकूल नाही आहे. त्यांनी सांगितलं का भाऊ तुम्ही झाडांना सावकार करा, आंब्याच्या झाडांना सावकार करा असा त्यांनी उपदेश केला आणि त्याबरोबर त्यांनी आंब्याची झाडं लावायला सुरुवात केली. तो तुमचा सावकार आहे म्हणाले, तो तुम्हाला देऊ. आणि म्हणून मग ती पुढे म्हणजे सांगायचा हेतू असा की तिथे दुसऱ्या पुढे गेलं पाहिजे, त्याला आपली परिस्थिती सांगितली पाहिजे, ही सुद्धा भिक्षा आहे. ते म्हणतात दुसऱ्याकडे सांगायला जावं, मांडायला जावं आणि ते अवकाळी फळदायिनी झाली निर्लज्जासी, लाज सोडली पाहिजे की एवढा मोठा माझा व्यवसाय होता, आता काय झालं, त्या व्यवसायातनं मी बाहेर पडलो, आता आम्हाला दुसऱ्या व्यवसायात पडायचं तर काय करायचं? नाही म्हणाले जे जसं असेल तसं भिक्षेला जावं. आमचे बेहरे सुद्धा अण्णा बेहऱ्यांचं असंच होतं, काही व्यवसाय नव्हता, पैसा नाही खायला, काही नाही. इथे आले, एकाच्या दुकानामध्ये गेले, गॅसच्या दुकानामध्ये नोकरीला लागले. त्यांनी सांगितलं की शिकलास ना आता सगळं? हो, मग आता तुझं गॅसची एजन्सी काढ. त्यांची मुंबईला एजन्सी होतीच गॅसची, त्या एजन्सीवर पैसे मिळवले. आपलं लक्ष्मी रोडचं एस एम बेहरे आणि कंपनी, त्याच्यातून दुकान निघालं, त्याच्यातून व्यवसाय हळूहळू वाढत गेला. ब्रँचेस आता तर काय तेवढे तरी मोठा व्यवसाय झाला. म्हणजे मनुष्याला कुणाच्याकडे तरी जाऊन त्याच्याकडून काहीतरी मिळवल्याशिवाय आपल्या आयुष्यात पुढे येता येत नाही. आणि म्हणाले हा अभिमान आहे. आपल्या पडत्या काळामध्ये आपल्याला लोकांनी जवळ केलं आणि जवळ करून आपल्याला उभं केलं आणि उभं करून आपण आज आपल्या जीवनामध्ये व्यवसायामध्ये आपण इतके उभे राहिलो. तर त्यांनी इथे म्हटलंय त्याप्रमाणे की इथे अवकाळी फळदायिनी झाली निर्लज्जासी. आपला म्हणून काहीतरी मान सन्मान अभिमान सोडला आणि मनुष्य बाहेर पडला तर म्हणाले त्याला त्याचा फायदा किंवा त्याची फळं भिक्षा देतेच देते. त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय पृथ्वीमध्ये देश नाना फिरता उपवासी मरेना कोणे एके ठाई जना जड नव्हे. तर ते म्हणतात की या पृथ्वी तलावरती तुम्ही जर अखंड भ्रमणच करत राहिलात तर म्हणाले एखाद्या माणसाला भिक्षा घालणं हे या पृथ्वी तलावर कुणाही माणसाला जड नाही. अशी भिक्षा मागणारी माणसं किती, अशी वैराग्यशील किती, अशी ज्ञानी किती, अशी अध्यात्मामध्ये इतकी रममाण झालेली किती, ह्या सगळ्याचा विचार केला तर अशी जी बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत, त्या माणसांचा उदरनिर्वाह चालवणं किंवा त्यांना राखणं हे समाजाला कठीण जात नाही. आणि तुम्ही फिरत राहा म्हणाले या पृथ्वीवरती, गावं काही थोडी नाहीत. गोरज्य वाणिज्य कृषी असं म्हणाले. आपण मानतो की गाय पाळणं, गायीची सेवा करणं श्रेष्ठ काम आहे, श्रेष्ठ उद्योग आहे. व्यापार करणं श्रेष्ठ उद्योग आहे. कृषी शेती करणं, आपल्या भारतामध्ये तर आजपर्यंत उत्तम शेती असं म्हणत होते, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आपल्याकडची एक हे होती, नोकरी करणं कनिष्ठ आहे, की दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला हा भारतामधला माणूस जातो कशाला? आपलं घर, आपला व्यवसाय, आपल्या ठिकाणी आपण आपल्या जागेवरती उभं राहणं. आणि ते उभं राहताना पहिली शेती कोणी सोडत नव्हतं. आपली शेती सगळेजण कसत होते. आता त्याच्याबरोबर गाय पशुपालन आहे वगैरे वगैरे अनेक उद्योग. त्यांनी सांगितलं त्याहून प्रतिष्ठा भिक्षेची. या चांगल्या चांगल्या व्यवसायांपेक्षा सुद्धा भिक्षा मागण्याला प्रतिष्ठा अधिक आहे. विसंबो नये झोळीसी कदा काळी, आम्ही आमच्या हातातली झोळी कधीही सोडू नये.
ब्राह्मणांनी आपल्या खांद्यावर जोळी ठेवावी, ह्या कामाकरता नाही तर त्या कामाकरता, त्या कामाकरता नाही तर त्या कामाकरता. पैसा उभा करावा, समाजामध्ये समाजाला मार्गदर्शन करावं आणि त्या मार्गदर्शनाने समाज पण एका योग्य दिशेने जाण्याकरता अधिकाधिक प्रवृत्त करावा. म्हणून ते म्हणतात की विसंबो नये झोळीशी कदाकाळी, भिक्षा ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एक देशी. भिक्षेसारखं वैराग्य नाही. ते असं म्हणतात की सर्वश्रेष्ठ वैराग्य कशात प्रकट होत असेल तर भिक्षेमध्ये प्रकट होत. कारण आधी पहिली अहंकाराची निवृत्ती आहे, दुसऱ्याच्या दारात जाऊन उभं राहायचं आहे आणि भिक्षा मागायची आहे, तेव्हा अहंकार सोडावाच लागतो. भिक्षा अशी मागू आम्ही, भिक्षा तशी मागू आम्ही, असे जाऊ आम्ही तसे जाऊ, काही भानगड नाही आहे. म्हणाले दारात जाऊन ओम भवती भिक्षां देई असंच म्हणायचं आहे. तर त्यांनी सांगितलं याच्यामध्ये वैराग्य फार मोठ्या प्रमाणात आहे. वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्यासारखं दुसरं भाग्य नाही. कारण वैराग्यशील माणसाला जगाकडून काहीच लागत नाही. तो जगाशी जोडला जात नाही, जगाशी बांधला जात नाही, त्याची जगाकडनं अपेक्षा नाही. म्हणून वैराग्य नसता अभाग्य एकदेशी. वैराग्य नसेल तर त्याचं अभागीपण आहे आणि अभागीपणापेक्षा सुद्धा त्याचा संकोच आहे, व्यक्तिमत्वाचा संकोच आहे की आपण मला कोणाचं काही लागत नाही. आम्ही आमचे म्हणजे अगदी कोणीतरी शेजारी काहीतरी मागास बसले होय लोक, यांच्या घरी साधं नारळ फोडायचा तर यांच्याकडे साधा कोयता नाही. शेजारी घरात रोज नारळ लागणार, कधीतरी फोडणार असं असलं तरी घरात कोयता नको. बागेचं काम करायला कुठे आपल्याकडे कोणी कुऱ्हाड मागायला आलं, कुठे कोणी त्याची म्हणजे कुदळ मागायला आलं, कोणी फावडं मागायला आलं. म्हणतो कमाल आहे, घरात बाग आहे, कुदळ फावडं ठेवत नाही. म्हणजे वृत्तीचा संकोच आहे. ठीक आहे, शेजाऱ्याकडे नसेल द्या, तो वापरेल, आणून देईल, नाही तर देणार नाही, आपण दुसरं घेऊ असं नाही वाटत. तो काय लोक आहे, प्रपंच करतात, आपले वस्तू साधे आपल्या घरात ठेवत नाही, यांना प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला मागावी लागते. असे कसे? ते म्हणतात की इथे जो भिक्षाच मागतो त्या भिक्षा मागणाऱ्याच्या ठिकाणी या अशा प्रकारचं वैराग्य एकदा आलं की त्याला दुसऱ्याकडे काही आहे का, दुसऱ्याकडे काही नाही का ह्याची चर्चा करून लहान मोठे पण तो आपल्याकडे ठेवत नाही. मला काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे. कुणाच्याही दारात गेल्यानंतर नुसता हा उभा राहिला का तर मी ते ओम भवती म्हणणार नाही आणि त्यांनी समजून भिक्षा द्यावी, असे सगळे प्रकार आहेत. आपण भिक्षा घेणाऱ्यांच्यामधले सगळे प्रकार आपल्याला माहिती आहे. तर आपण असं न म्हणता आपल्याला भिक्षा मिळावी, त्यांनी सांगितलं असं नाही. भिक्षेची वेळ आली तर आपल्याकडे भिक्षेला काही आहे का असं म्हणाले त्या घरामध्ये विचारावं. मग अल्पसंतोषी असावे. त्यांनी सांगितलं आमच्याकडे एवढंच आहे, ठीक आहे, संतुष्ट आहे, जे मिळेल त्याच्यावर संतोष आहे. बहु आणि ता घ्यावे मुष्टी येतो. एखाद्याला असं वाटतं अरे केवढा मोठा मनुष्य आहे, आपल्या दारामध्ये आलाय भिक्षा मागायला, त्याला पुष्कळ काही देऊ, म्हणजे मुठभर धान्य फक्त उचलून घ्यावं. तो पुष्कळ द्यायला आला तर घेऊ नये. समर्थाने त्याच्यात अनेक गोष्टी साधल्या. पुष्कळ मिळत आहे म्हणून ह्याला हव्यास उत्पन्न होऊ नये म्हणून यांनी मुठभरच घ्यावं. पुष्कळ देतो आहे म्हणून आपल्या घरी संग्रह करू नये म्हणून मुठभर घ्यावं. पुष्कळ देतो म्हणून यांनी मुठभरच जर घेतलं तर तो आत्ता ज्या भावनेने आलाय त्याच्या लाखपट त्याची भावना आधाराची होणार आहे. की तो म्हणणार आहे अरे एवढं घेऊन आलो यांनी मुठभर घेतलं. भिक्षेकरी विचार एवढं देत होतो तर त्यांनी ऐकलं नाही, त्यांनी घेतलं नाही. म्हणजे आता हा जर मोठं कार्य करायला उभा राहिला आणि त्याच्या घरी जर गेला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे, तुम्ही काय देता, तो म्हणेल तुम्ही म्हणाल ते दे. तुमच्यासारख्या सत्पात्र माणसाला देण्यात काय अडचण. म्हणजे भिक्षा मागणाऱ्यांनी आपल्याकडून कसा व्यवहार करावा समर्थ सांगतात. बहुता आणि ता घ्यावे मुष्टी एक. त्यांनी पुष्कळ आणून दिलं तर एक मुठभरच घ्यावं. सुखरूप भिक्षा मागावी किंवा मागणे. सुखरूप अतिशय आनंदाने भिक्षा मागावी. त्याच्या दारात गेल्यानंतर तोंड वाकडं आहे, उदासीन आहे, काहीतरीच म्हणा. समर्थांना कोणाचंही राहणं वागणं वेडं वाकडं त्यांना मान्य नाही. कसाच रामदासी पाहिजे, चांगला खणखणी आरोग्य संपन्न स्वच्छ कपडे घातलेला, ज्याच्या दारात जातो त्याच्या दारात त्याला
पाहिल्यानंतर बरं वाटावं असा असणारा, अशाच माणसाशी व्यवहार व्हावा, मग त्यांनी आनंदाने भिक्षा मागावी. म्हणजे सुखरूप भिक्षा मागणे ऐसी निस्पृहतेची लक्षणे. कारण आपल्याला त्या भिक्षेतून काय घ्यायचंय? हे पोट आहे. आणि धारणा अशीच आहे ना की या पोटाकरता भगवंतांनी निर्माण केलंय. समर्थांनी शिवाजी महाराजांना सांगितलंय, शिवाजी महाराज रायगडाच्या किल्ल्याचं काम करत होते. या किल्ल्याच्या कामाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या मनात विचार आला, एवढे सगळे कातळ फोडून किल्ला होतो आहे, पहा या कातळामध्ये आज एवढी माणसं या डोंगरावर काम करतायत आणि एवढं फोडायचं, चिरे घडवायचं काम चाललंय. या सगळ्यांचा पोशिंदा मी आहे. या सगळ्यांना पगार, त्यांचं जीवन, त्यांची कुटुंब माझ्यावर चालतायत. आता समर्थांचे शिष्य आहेत ते. समर्थ तिथे येऊन उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, शिवबा काय चाललंय? नाही म्हणाले, हे सगळं काम चाललंय, देखरेख करतोय, हे सगळे लोक पाथरवट आहेत, सगळे घडवत आहेत पाषाण वगैरे वगैरे. ठीक आहे म्हणाले. त्यांनी त्या एकाला सांगितलं की हा पाषाण घे, हा तुझा चौकोनी, तुझा हात चांगला आहे, तू या पाषाणाचे जे चौकोनी चिरा आहे त्या चिऱ्याचे बरोबर मध्यातून 2 तुकडे कर. तर त्यांनी बरोबर हलक्या हाताने तो चिरा इकडे तिकडे न फुटला जाता मध्यातून जसं एखादा नारळ फोडावा तशी त्या चिऱ्याची 2 शकलं केली. शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटलं. त्या दगडाच्या आत एक बेडकी आहे आणि त्याच्यात पाणी आहे. तर त्यांनी सांगितलं, शिवबा अरे त्या दगडाच्या आतल्या बेडकीला सुद्धा पाणी देऊन जगवणारा परमात्मा तू नाही. मग तिथे ते त्यांचं काव्य आहे ना, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो. आम्ही काही कुणाचं खात नाही, देणारा भगवंत आहे. त्यामुळे म्हणाले भिक्षेकराच्या अंतःकरणातला जो भाव आहे तो भाव असा आहे की आम्ही कुणाचे मिंदे नाही, आम्ही जे आहोत ते त्या भगवंताचं खातो आहोत. आणि म्हणून ऐसी निस्पृहतेची लक्षणे मृदू वाग विलास करणे परम सौख्यकारी. अत्यंत मृदू बोलणे, समोरच्या माणसाचं मन जिंकून घेणे, त्या भिक्षाटनाच्या साह्याने सगळा समाज तपासून पाहणे कसा आहे काय नाही. गोंदवलेकर महाराजांच्या चित्रात आहे ना, त्यांनी सांगितलं, फार अधिकारी अशा 2 स्त्रिया मी माझ्या भारत भ्रमणामध्ये पाहिल्या. की स्त्री घरामध्ये स्वयंपाकात आहे, गृहिणी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, तिने मला येऊन भेटावं आणि नमस्कार करावा. अशा 2 अधिकारी स्त्रिया मी भारतभरात पाहिल्या. या भिक्षाटनाच्या निमित्ताने सगळ्या जनाशी ओळखी होते. मृद वाग्विलास करणे परम सौख्यकारी, त्याला सुख लाभेल अशा प्रकारचं बोलणं करावं. ऐसी भिक्षेची स्थिती अल्प बोलिले यथामती. थोडक्यात सांगितलं म्हणा की भिक्षा जी आहे त्या भिक्षेच्या संदर्भामध्ये त्याचं काय स्वरूप आहे मी थोडक्यात सांगितलं. भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी. जर असे भिक्षेच्या बाबतीमध्ये जर वैराग्यशील पुरुष जागरूक असले तर म्हणाले कुठल्याही प्रकारे त्या स्थानावरती, त्या देशावरती, त्या प्रांतावरती, त्या राज्यावरती काय जे असेल ते त्याच्यावरती आपत्ती, विपत्ती, संकट येणार नाही. संकटाला तरून जाण्याचं सामर्थ्य अशा भिक्षेकरांच्या मध्ये, अशा वैराग्यशील पुरुषांच्या मध्ये. कारण समाज काय जागरूक राहील, पण तो बिचारा पोट भरण्याच्या मागे आहे, तो कुठे एवढा इकडे तिकडे पाहू शकणार आहे. पण समाजाला हा एक वर्ग आवश्यक आहे की जो वर्ग समाजाच्या करता अत्यंत निरुपद्रवीपणाने पण समाजाचं हित सांभाळत राहतो. आणि त्या वर्गाने समाजाला सांभाळायचं म्हणून ते म्हणतात की त्या समाजावरती संकट येऊ शकत नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भिक्षा निरूपण नाम समास दुसरा. तर आता तो समास संपलाय.